शहादा शहर व तालुक्यातील वीज ग्राहकांना गत 3 महिन्यापासून डिजिटल वीज मीटरद्वारे वीज बिल दिले जात आहे। मात्र अनेक ग्राहकांना रीडिंग उपलब्ध नाही असा शेरा मारून सरासरी वीज बिल दिली जात आहेत। काही ग्राहकांना वीज बिल वेळेवर न भरल्याचे कारण सांगून कनेक्शन कट करण्याची भीती दाखवली जात आहे। कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने घरगुती उपकरणांचे होणारे नुकसान, शहरीसह ग्रामीण भागातील डीपीवर दाब नियंत्रक यंत्र बसविण्यातील चालढकल, व्यावसायिक ग्राहकांना सरासरी वीज बिल आकारणी, वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारातही वाढ झाली असून विविध करांच्या नावाखाली तसेच सुरक्षा अनामत रकमेच्या नावाने भरमसाठ वीज बिल पाठविले जात आहेत। याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला। तसेच रात्रीच्या वेळी बत्ती गुल झाल्यास कार्यालयात दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास तो होऊ शकत नाही। तसेच रात्री 2 ते 3 कर्मचाऱ्यांना रुजू करून त्यांचा दूरध्वनी क्रमांक शहादेकरांना द्या असा प्रश्न उपस्थित करत राजेंद्र अग्रवाल उर्फ डिग्गी शेट यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते। बुधवार दिनांक 29 रोजी भारतीय जनता पार्टीचे महामंत्री हितेंद्र वर्मा, राजेंद्र अग्रवाल, नंदताई सोनवणे, राजीव देसाई, महेश महाजन आदी कार्यकर्ते उपस्थित होते। तर भारतीय जनता पार्टीचे राजेंद्र अग्रवाल हे काय म्हणालेत ते ऐकूया। ते शहादा शहर भारतीय जनता पार्टी तर्फे महाराष्ट्र राज्य MSEB इथं आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी येऊन जे शहाद्यामध्ये आज 2-3 दिवसापासून वेळोवेळी लाईट जाण्याचे प्रकार होत आहेत, अचानक केव्हाही लाईट बंद होते, त्यामुळे उष्णतेचा पारा एवढा आहे तर नागरिकांना घरी बसणे शक्य होत नाही आणि बाहेर निघणेही शक्य होत नाही। आणि या वीज वेळोवेळी खंडित होत असल्यामुळे पाण्याच्या आणि विजेचा हा दोघी त्रास शहादा शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे। त्यामुळे आम्ही माननीय अधिकाऱ्यांना भेटून आमचे जे काही उपस्थित प्रश्न त्यांनी होते ते त्यांच्याकडे आम्ही मांडलेत। त्यांनी आम्हाला व्यवस्थित जे काही प्रॉब्लेम्स होते जास्त हवा वगैरेमुळे या प्रॉब्लेम येत असल्याच्या त्यांनी आम्हाला खुलासा केला, पण पुढे असे प्रकार होणार नाहीत याची आम्ही दक्षता घेऊ म्हणून नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे असे त्यांनी विनंती केल्यानंतर आम्ही आपल्या सर्व शहाद्याच्या वतीने त्यांना ज्या कंप्लेंट्स दिलेल्या आहेत त्याच्यावर ते लवकरात लवकर निवारण करणार आहेत। लोकांचे जे लाईट बिल जास्तीचे येत आहेत त्यांच्यावरही आम्ही प्रश्न उपस्थित केला, त्यांनी त्याप्रमाणे त्यांच्यावरही तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन दिले। त्यामुळे त्या साहेबांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद।